घेणार असून तेथील ग्रामस्थ विद्यार्थी पदाधिकारी यांनी या मानसिक संवाद मैत्रीमध्ये पक्षी लोकांसाठी सहभागी आव्हान समन्वय मोठ्या संख्येने सहभागी त्याचे आव्हान त्यावेळी आव्हान करण्यात येत आहे। या संवाद यात्राचा उपक्रम अंतर्गत महाराष्ट्र शासन आणि जलबिरादरी यांच्या संयुक्त विद्यमानाने आज बुधवार दिनांक 15 फेब्रुवारी 2023 रोजी म्हाळुंगी नदीच्या नाशिक जिल्ह्यातील भागाच्या संवाद यात्रेचा शुभारंभ भव्य शुभारंभ नळवाडी पासून सुरू होत आहे। या शुभारंभाच्या कार्यक्रमात सिन्नर तालुका उपविभागीय अधिकारी माननीय अर्चना पठारे मॅडम, सिन्नर तालुका तहसीलदार साहेब माननीय बंगाळे साहेब, सिन्नर तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माननीय मुरकुटे साहेब, सिन्नर तालुका रिस्क फॉरेस्ट ऑफिसर माननीय जाधव मॅडम यांच्यासह म्हाळुंगी नदी समन्वय इंजिनियर संपतराव देशमुख आणि समन्वय डॉक्टर श्रीमती आनंदताई पठारे उपविभागीय अधिकारी विभाग याबरोबर सन्माननीय श्री एकनाथजी बंगाळे तहसीलदार साहेब सिन्नर याबरोबर सन्माननीय मधुकरजी मुरकुटे गटविकास अधिकारी सिन्नर याबरोबर श्री गुलाल साहेब शिक्षण विकास अधिकारी सिन्नर याबरोबर श्री संपतराव देशमुख म्हाळुंगी नदी समन्वयक डॉक्टर दशरथ उगवते म्हाळुंगी नदी समन्वयक प्राध्यापक विठ्ठल देवाळे आढळरात्री समन्वयक आणि उपस्थित सर्व मान्यवर ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य गावातील सर्व विविध गावांचे पदाधिकारी यांचं मी हार्दिक असं स्वागत करतो। आज 15 फेब्रुवारी 2023 बुधवार भगवान पाताळेश्वर श्री नारायण ऋषी आणि सुदाम बाबांच्या या पावन नगरीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक असं स्वागत आहे। आज सकाळी अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये आपण फेरी काढून या उपक्रमाचा शुभारंभ केलेला आहे। सर्व शाळेतील विद्यार्थी अतिशय उत्साहाने या फेरीमध्ये सहभागी झालेले आहेत।
यानंतर पुढील कार्यक्रमाची सर्व सूत्र माळुंगी आणि समन्वय यांच्या कमिटी बोलत आहे. या कार्यक्रमाला आपले अध्यक्ष माननीय अर्चना पठारे मॅडम, माननीय बंगाले साहेब, माननीय मुरकुटे साहेब आणि आमचे शेवाळे साहेब, महाराजांची समन्वय आणि माझे सहकारी डॉक्टर दशरथ रोगवते आज आपल्या गावामध्ये या अभियानाची सुरुवात करण्यासाठी आलेलो आहोत. हे अभियान नेमकं काय आहे याच्याबद्दलची मी फक्त प्रस्तावना करणार आहे. बाकी नंतर मग आपल्या पाहुण्यांची बातमी होती. गेले वर्ष भारताच्या स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष म्हणजे 75 वर्ष आहे. त्या निमित्तानं महाराष्ट्र शासन आणि जलदिग्गजांनी म्हणजे डॉक्टर राजेंद्र सिंह राणा जे जलपुरुष म्हणून ओळखले जातात किंवा त्यांना मॅगसेसेचा पुरस्कार दिलेला आहे, या संयुक्त विद्यमाने त्यांनी महाराष्ट्रातल्या 75 उपनद्या निवडल्या. मोठ्या नद्या तर सगळेच हे करतात, उपनद्या निवडल्या आणि त्यात आपल्या भागातील आढळा आणि म्हाळुंगी या 2 नद्यांचा समावेश करण्यात आला. हे अभियान नेमकं काय आहे तर 50 वर्षापूर्वी किंवा 70 वर्षापूर्वी आपण ज्या वयस्कर माणसं आहेत त्यांना माहीत असेल का नदी स्वच्छपणे वाहत होती. कधी आपल्याला तहान लागली तर आपण उन्हाळीचं म्हणा किंवा उन्हाळीला म्हणा नदीचं पाणी पिऊ शकत होतो. अगदीच उन्हाळ्यामध्ये जर नदी कोरडी झाली तर वाळून बाजूला करून झिरा करून त्या झिऱ्याचं सुद्धा पाणी आपण पितो. पण आज पावसाळ्यात सुद्धा नदी वाहत असताना त्या नदीचं पाणी आपण पिऊ शकत नाही. ही परिस्थिती कशी निर्माण झाली? ही परिस्थिती आपणच निर्माण केलेली. तर ह्या अभियानामध्ये ह्या नद्यांना पुन्हा परत अमृतवाहिनी करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आणि ते लोकसहभागातून आणि शासनाच्या मदतीनं असे दोन्ही पर्यायाने हे करून परत या नदीचं पाणी आपल्याला पिण्यायोग्य करायचंय. याच्यासाठी हा उपक्रम. तर याच्यासाठी शासनाच्या 28 यंत्रणा या अभियानाशी जोडल्या गेलेल्या आहेत. फार म्हणजे कृषी खाता असो, जलसंधारण खातं असो किंवा स्थानिक स्तर असो, भूमी अभिलेख असो, वन खाता असो, त्यात महसूल खातं, ही सगळे 28 यंत्रणा या अभियानामध्ये जोडलेल्या आहेत. फक्त त्यात सर्वात महत्वाचा भाग म्हणजे फक्त लोकसहभागातून जर आम्हाला त्याचा प्रतिक्रिया चांगली मिळाली तर शासनाचे सगळे उपक्रम तिथे शासन द्यायला तयार आहे. त्याच्यासाठी फक्त लोकांनी पहिल्यांदा त्याच्यामध्ये पुढाकार घेणं गरजेचं आहे. आणि ते म्हणजे फार महत्वाचं किंवा खर्चाचं असं काही नाही. आपल्या फक्त थोड्याशा सवयी बदलायच्या आहेत आपल्याला आणि त्याचा जो फीडबॅक आहे तो एकदा शासनापर्यंत पोहोचला की ज्या तुम्हाला आवश्यक ज्या तुमच्या समस्या असतील त्या समस्या शासन देण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे म्हणजे मध्यस्थाचं काम करणार आहोत. ग्रामस्थांकडून अपेक्षा काय काय आहे तर सर्वात महत्वाचं आता वयोवृद्ध माणसं किंवा मंदिरात येतात, मंदिराला फुलं हार किंवा नारळ फोडतात आणि त्याचं ते निर्माण जे दुसऱ्या दिवशी होतं ते नदीमध्ये टाकलं जातं. आणि त्याच्यामुळं पूर्वीच्या काळी नदीत टाकलं जायचं, नदी वाहती होती त्याच्यामुळं आणि मासे होते मला नदीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये मासे असल्यामुळे त्याची स्वच्छता करणं लगेच होत होतं. पण आज तशी परिस्थिती राहिलेली नाही. म्हणून नदीमध्ये निर्माल्य टाकलं जाऊ नये याच्यासाठी ग्रामपंचायतीनं मंदिराच्या बाहेर एक बॅरल ठेवायचं आहे की जेणेकरून त्या निर्माल्य आणि नारळाच्या शेंड्या वगैरे त्याच्यामध्ये राहतो. एकदम साधा उपक्रम. दुसरा उपक्रम आपल्या गावामध्ये समजा कुणाचा अंत्यविधी झाला तर आपण दुसऱ्या दिवशी सावरायचा कार्यक्रम करतो. तर सावरताना पूर्वीच्या काळीपासून चालत आलेली किंवा नदीमध्ये रक्षा आणि अस्थि विसर्जन करायचं. तर त्या काळी ते मगाशी सांगितल्याप्रमाणे नदी वाहती होती, मासे होते, भरपूर होते, त्याच्यामुळे त्याचं शुद्धीकरण होत होतं. पण आज परिस्थिती तशी राहिलेली नाही. म्हणून आपल्याला त्याच्यावर पर्याय शोधणं गरजेचं आहे.
तर ही जी रक्षा आणि हस्ती याचे चिमूटभर तुम्ही तुमचं एक म्हणजे प्रथा म्हणून किंवा रूढी म्हणून तुम्ही चिमूटभर पाण्यामध्ये टाकलं तर काय हरकत नाही, पण उरलेली जी रक्षा आणि हस्ती आहे त्या आपापल्या शेतामध्ये नेऊन शेतामध्ये पसरून घ्यायचे किंवा एखादं झाड लावून त्या झाडाला टाकायचे की जेणेकरून पर्यावरणाचं सुद्धा संरक्षण होईल आणि नदीची सुद्धा स्वच्छता राखली जाईल. आपले एकदम प्रत्येकाला वापरता येईल आणि याच्यासाठी ग्रामपंचायतीला सुद्धा ठराव करायचा आहे का कुणी रक्षा नदीमध्ये टाकू नये, यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव होणं गरजेचं आहे. तिसरी महत्वाची दशक्रियेच्या विधीच्या वेळी केस ओपन केलं जातं, धाव्यातून केस काढले जातात आणि ते केस मात्र नदी पात्रामध्ये तसेच राहतात. धावी आपल्या गावातच असतो, त्याचं स्वतःचं दुकान असतं, तो दुकानची स्वच्छता दररोज करतो. मग हे जर दशक्रियेच्या विधीच्या वेळेचे जर त्याने केस गोळा केले आणि तिथंच परत ग्रामपंचायतीने तिच्या दशक्रियेच्या ठिकाणी एक बॅलर ठेवायचं, त्याच्यामध्ये पुन्हा परत केस गोळा करून ठेवायचे. नंतर ग्रामपंचायतीचे जास्त साठा झाल्यानंतर उचलून घेऊन जाईल. या साध्या या 3-4 गोष्टींमुळे नदीचं पावित्र्य चांगल्या पद्धतीने जोपासलं आहे. 50% फरक त्याच्यामध्ये होतो. अजून एक या छोट्या मुलांसाठी एक कार्यक्रम आहे. छोट्या मुलांना जरा इकडे लक्ष देऊन ऐका. तुम्ही इथून पुढे काय करायचंय, घरामध्ये तुम्ही बिस्किट खाता का? घरी बिस्किट आणता, बरोबर आहे. चॉकलेट आणतात. चॉकलेटच्या वरचा जो कागद असतो, रॅपर म्हणतो आपण त्याला, तो काय करता? डस्टबिन मध्ये टाकला. आता इथून पुढे डस्टबिन मध्ये न टाकता एक प्लास्टिकची पिशवी घ्यायची आणि त्याच्यामध्ये ते बिस्किटाचा कागद, चॉकलेटचा कागद, आईने समजा साबुदाणा आणला असेल तर त्याची कोरडी प्लास्टिकची पिशवी, साखर आणली असेल तर प्लास्टिकची पिशवी, अशा सगळ्या कोरड्या वस्तू घरातल्या घरात, बाहेर जायचं नाही. बाहेरचं कुठलाही कचरा गोळा करायचं नाही, फक्त घरामधले प्लास्टिकचे कागद, नंतर बिस्किटाचे रॅपर, मिठाच्या पिशव्या, साबुदाण्याच्या पिशव्या प्लास्टिकच्या, या सगळ्या एकत्र गोळा करायच्या आणि 15 दिवसांनी एक तुम्हाला शिक्षक ठरवून देतील, या दिवशी सगळं शाळेमध्ये घेऊन या. ते सगळ्यांकडून तुमचं गोळा करून घेतील आणि त्याचा साठा करतील. त्याच्यामुळे ते हे कागद रस्त्यावर राहतील का? नाही. आणि याच्यामधून शाळाचे सगळे हे विकून त्याच्यातून जे पैसे मिळतील त्याची शाळेच्या सुधारणेला म्हणा किंवा तुम्हाला खाऊ वाटत हे त्याच्यातून केलं जाईल. चांगली आहे ना कल्पना? सगळ्यांनी अंमलात आणायची. एवढे सगळं याच्यामुळं बऱ्याचशा प्रमाणामध्ये हे म्हणजे पर्यावरणाचा चांगल्या पद्धतीने होणार आहे आणि ही संपूर्ण प्रत्येक गावामध्ये आम्ही या सगळ्या यंत्रणेचा म्हणजे प्रचार करण्यासाठी निघालेलो आहोत. याचबरोबर आता हे लोकसहभाग हा जर तुमच्याकडून नोंदवला गेला तर तुमच्या अडचणी आता आम्ही बघतो समजा नळवाडीचं सांडपाणी आहे ते नदीला जाऊन मिळतं. त्याच्यासाठी काय व्यवस्था करायची गरजेचं आहे. मग तिथं म्हणजे शोष खड्डे घ्यायचे का, बंदिस्त नाल्या वगैरे बांधून त्याच्यावर एसटीपी करायचा किंवा काय करायचं, हे याची उपाययोजना आम्ही सांगणार आहोत. आणि ती यंत्रणा किंवा आपले पंचायत समिती म्हणा किंवा यांच्याकडून ग्रामपंचायतीला येऊन ते काम केले जाते. त्याच्यानंतर घनकचरा ग्रामपंचायतीचा शक्यतो गोळा करून नदीच्या कडेला टाकला जातो. तो नदीच्या कडेला न टाकता जर समजा एका बाजूला त्याचा कंपोस्ट डेपो केला तर त्याच्यापासून खत, वीज वगैरे निर्मिती करता येते. नाहीच काही झालं तर छोट्या प्रमाणावर झाडं लावून त्याला तो कचरा जर टाकला तर आता माझ्या मी एकदा म्हणजे तुम्हाला सांगितलंय पण आज परत सांगतो. महाराष्ट्र शासनाचा एक उपक्रम आहे वनराई, आपलं देवराई. तर देवराई याच्यामध्ये ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये एखादा 1-20 गुंठे वगैरे जर जमीन असेल तर तिथं 10 बाय 10चे झाडं शासनातर्फे हे करून लावले जातात आणि त्याचा सांडपाणी वगैरे जे स्वच्छ पाणी त्या झाडांना पोचवलं जातं. जर अशी जागा नसेल तर ग्रामपंचायतीला छोटी जरी जागा असेल तर 4 फूट बाय 4 फुटाचा खड्डा घेऊन त्याला घनवन म्हणतात. त्या घनवनामध्ये 4 फूट बाय 4 फूट बाय 4 फूट असा खड्डा घ्यायचा आहे. दररोजचा गोळा होणारा कचरा त्या खड्ड्यामध्ये टाकायचा आहे. 3 फुटापर्यंत तो खड्डा भरून आणायचा आहे आणि 4थ्या फुटावर माती पसरायची आणि त्या पसरवलेल्या मातीवर एक झाड लावायचंय. ते झाडाला पाणी घातल्यानंतर पुन्हा परत त्याला आयुष्यात कधी खत द्यायची गरज पडत नाही, कारण जो आपण कचरा टाकलेला असतो तो कुठून त्याला खत मिळत जातो. तो एक खड्डा भरला दुसरा करा. याच्यासाठी सुद्धा खड्डा फोडण्यापासून झाड लावण्यापर्यंत आणि त्याची निगा करण्यापर्यंत ग्रामपंचायतीला याचे शासनामार्फत फंड दिले जाते.
तर ही योजना त्याच्यानंतर आता समजा मी पहिल्याच वेळेला आलो होतो त्यावेळेला आपल्या सरपंच साहेबांनी सांगितलं की बाबा आमच्या इथून एक ओढा, काय नाव आहे सर पाथागंगा म्हणून ते ओढा म्हणजे नदीला मिळतोय त्याचं सुशोभीकरण किंवा त्याच्यावर झाडं लावणं हे सुद्धा आपल्याला या उपक्रमामध्ये जगायचे. याच्या व्यतिरिक्त अजूनही तुमच्या काही जर नदीच्या संबंधित जर काही समस्या असतील त्या तुम्ही आमच्याकडे द्या. आम्ही समन्वयक म्हणून त्या आमच्या रिपोर्टमध्ये त्याची नोंद घेऊ आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई करून त्याची उपाययोजना केली. पठारी उपस्थित सर्व अधिकारी, सर्व मान्य ग्रामस्थ आणि विद्यार्थी बंधू इतर खरं म्हणजे 2 वयोगटातले सर्व बसलेली माणसं असल्यामुळं जरा पूर्ण अवघड आहे थोडं. कारण पुढं जी छोटी मुलं आहेत त्यांना त्यांच्याशी बोलायला गेलं तर ते फार छोटं होईल म्हणून मागची माणसं थोडीशी काय बोलतात होय आणि पिक्चरसाठी बोलायला गेलं तर ही मुलं मोठी सुरू करतात. त्यामुळे ते फक्त थोडक्यात सांगणार आहे. 2 मुद्दे फक्त मी सांगणार आहे. नदी कोणाच्या मालकी, पहिला प्रश्न हा आहे आणि अधिकारी वर्ग सुद्धा तुम्ही नदी खरी कोणाच्या मालकी आणि तिच्यावर ज्यांची मालकी आहे त्यांनी तिची काळजी घेतली का. आता जर प्रश्न विचारला तर आपल्या मनामध्ये नाना प्रकारच्या शंका येते. कारण नदीचं पाणी उचलायचं ठरलं तर जलसंधारण किंवा पाणबंधारे खात्याला अर्ज करावा लागतो. म्हणजे माहिती जी आहे ती त्यांची आहे. वाळू उचलायची ठरली किंवा गहू खडीत आपल्याला काढायचे ठरलं तर मॅडमला अर्ज करावा लागतो. म्हणजे महसूलची मालकी त्याच्यामध्ये आहे आणि महसूल आणि पाणबंधारे किंवा जलसंधारण यांची नदी असताना नदी प्रदूषित होते. म्हणजे ही भानगड मला अजून समजलेली आहे. मालकांनी ती काळजी घ्यायला पाहिजे. ती गेल्या 75 वर्षामध्ये घेतली गेली नसल्यामुळे किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष झाले त्यामुळं नद्या सगळ्या केवळ म्हाळुंगी किंवा आढळा नाही, महाराष्ट्रातल्या नाही सगळ्याच देशातल्या नद्या प्रदूषित झालेल्या आहेत. पण आता त्यांना कोणतीच उपयोग नाही. कारण आपण पाहतोय गेल्या 2-3 वर्षापासून की काही ठिकाणी इतका पाऊस पडतो की अतिवृष्टी होते. आपण त्याला ढगफुटी म्हणतो. हे पूर्वी आपण कधीतरी अशी ढगफुटी कुठेतरी शिमला, हिमाचल प्रदेश तिथं व्हायची असं ऐकत होतो. पण आता आपल्या जवळपास अशी ढगफुटी होते आणि याचं जे कारण आहे शास्त्रज्ञांनी शोधलेलं त्याचं कारण आहे बदललेलं हवामान. हे बदललेलं हवामान जे आहे क्लायमेट चेंज ज्याला आपण म्हणतो त्याच्यामुळं अनेक अनर्थ जे होतात त्याच्यात सगळ्यात फटका जर जास्त कोणाला बसत असेल तो शेतकऱ्यांच्या शेतीला बसतो, पिकांना बसतो. आणि म्हणून आपण शेतकऱ्यांनी म्हणून ग्रामीण भागातल्या लोकांनी आता पुढाकार घेतला पाहिजे. आणि तसा पुढाकार राजस्थानचे प्रसिद्ध जलतज्ञ जागतिक कीर्तीचे त्यांनी घेतला, राजेंद्र सिंह यांनी. आणि त्यांनी महाराष्ट्र शासनाला सुचवलं की आता जर 75 वर्ष आपल्याला झालेले आहेत स्वातंत्र्याला तर आपण एक चांगला उपक्रम घेऊ. नदीला आपण पवित्र मानतो. आपण माणसं सुद्धा किती विसंगत आहेत ना आपल्या बोलण्यामध्ये आणि कृतीमध्ये फार मोठी विसंगती आहे. जसं बोलतो तसं आपण वागत नाही. आपलं आचरण आणि बोलणी, कृती आणि उक्ती याच्यामध्ये फार अंतर आहे. नदीला आपण पवित्र मानतो पण नदीला पवित्र मानत असताना नदीला सगळं गावाचं सांडपाणी मलमूत्र जसं तसं आपण सोडतो त्याच्यामध्ये आपल्याला काही वावगं वाटत नाही. माणूस गेल्यानंतर गहन आपण नदीच्या काठी करतो मगाशी संपतरावांनी सांगितलं. आणि दुसऱ्या दिवशी सगळी रक्षा आपण त्या पाण्यामध्ये टाकतो. आपल्याला जराही काही वाटत नाही. जर एखाद्याला प्रश्न विचारला का जी गेलेली व्यक्ती आहे ती तुमची जर अतिशय प्रिय आहे तर तिची रक्षा थोडीशी एक चमच्यावर एका पिण्याच्या ग्लासमध्ये टाका आणि ती पाणी प्या. तुम्ही प्याल का पाणी? कुणी पिईल का पाणी? किती जवळचा माणूस असू द्या पाणी पिईल ते? मला नाही वाटत कुणी धाडस करणार. आणि इथं मात्र सगळीच्या सगळी रक्षा ती नदीमध्ये टाकायची आणि खालच्या लोकांनी तेच पाणी प्यायचं. म्हणजे किती विसंगती. नदीला पवित्र म्हणायचं.
आणि दुसऱ्या बाजूला मात्र तिला अपवित्र करायचं की माझ्यापासून आहे, म्हणजे मी काय त्याच्यात अपवाद याच्यातला भाग नाही. आपण सगळेजण कमी जास्त प्रमाणात नदीला प्रदूषित करण्यामध्ये सहभागी आहे. आणि या मुलांना काय आपण शाळांतून शिकवणार, कोणता आदर्श देणार त्यांना, आपण कशी नदी देणार, कसं पाणी देणार आपण. आज प्रत्येकाला पिण्यासाठी जे पाणी वापरावं लागतं ते ॲक्वाचं पाणी प्रत्येक घरामध्ये ॲक्वा आहे. आणि बाहेर जर कार्यक्रम असला तर बाटल्या आपण वापरतो. प्रवासात जर गेलो तर आपण बाटली घेतो विकत, पाणी विकत घ्यावं लागतं. 50 वर्षापूर्वी जर आपल्याला कोणी सांगितलं असतं की पाणी विकत घ्यावं लागणार आहे पिण्यासाठी, तर आपला विश्वास बसवत नसता. आणि तुम्हाला सांगतो हीच परिस्थिती अशी राहिली आणि आपण जागरूक झालो नाही आणि योग्य पुढची भविष्य काळाची पूर्ती केली नाही तर हवा सुद्धा आपल्याला विकत घ्यावा लागणार आहे, ऑक्सिजन विकत घ्यावा लागणार आहे. प्रत्येकाला बाजारला जाताना, प्रवासाला जाताना 1 सिलेंडर पाठीवर लावावं लागणार आणि बाहेर जावं लागणार. अशी परिस्थिती जर येऊ द्यायची नसेल या पिढीला, पुढच्या पिढीला, तर आपल्याला आता कळायला लागलेलं आहे, समजलेलं आहे, तर आपण योग्य पाऊल उचललेलं पाहिजे. आणि त्यासाठी ही नदी संवाद यात्रा आहे. हा संवाद करायचा आहे नुसता नदीशी नाही, पाण्याशी तर संवाद करायचा, नदीशी संवाद करायचा. नदी सुद्धा बोलत असते, पक्षी बोलत असतात, आपल्याला भाषा समजत नाही, पण जो पक्षी प्रेमी त्याला त्याची भाषा समजते. पाणी बोलत असतं, ते सांगत असतं आपल्याला काहीतरी, पण त्याची भाषा समजली पाहिजे. नदीची सुद्धा एक भाषा आहे, ती समजून घ्यायची असेल तर आपल्या जवळ संवेदनशीलता असली पाहिजे. ज्याच्याजवळ ही संवेदनशीलता आहे त्याला वृक्ष काय बोलतात ते कळतं, त्याला पाणी काय बोलतं ते कळतं, नदी काय बोलते ते कळतं. आणि ते कळण्यासाठी ही नदी संवाद यात्रा आहे. या गावात नदी संवाद यात्रेच्या माध्यमातून नदीचा परिसर, नदीचे काठ, नदीचं पाणी, त्याची गुणवत्ता, जमीन, त्याची गुणवत्ता, हे सगळं तपासायचंय, समजून घ्यायचंय, त्याच्या नोंदी करायच्या आहेत. याच्या बरोबर या संवाद यात्रेमध्ये काही अभ्यासक असणार आहेत वेगवेगळ्या विषयाचे, ते काही निरीक्षण करणार आहेत, काही टिप्पण करणार आहेत. आणि बाकीच्या तुमच्या लोकांनी नदी पाहत जायचंय. नदीची 50 वर्षापूर्वीची किंवा 30 वर्षापूर्वीची परिस्थिती कशी होती. आपला भाग आता समृद्ध झालेला आहे कारण म्हाळुंगी नदीवर जे धरण आहे भोजापूरचं, हे अगोदर झालेले 72ला, 76ला देवठाणचं धरण झालेलं आहे. आणि ही दोन्ही धरणं झाल्यानंतर एक प्रकारची समृद्धी आली. पण या समृद्धीतून प्रदूषणही वाढलेलं आहे. कारण आपण खतं वापरताना सुद्धा जी मोजकी वापरायला पाहिजे. एखाद्याला वाटतं, एखाद्या आईला असं वाटतं की आपलं लेकरू हे लवकर मोठं झालं पाहिजे, दष्टपुष्ट झालं पाहिजे, लवकर वाढलं पाहिजे. आणि म्हणून तिनं जर दररोजचा त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त खुराक त्याला जर द्यायला सुरुवात केली तर त्याला ते उपयोगी पडण्याऐवजी त्याला अजीर्ण होईल, त्याला त्रास होईल. तसंच नदीचं आहे, तसंच खतांचं आहे, तसंच कीटकनाशकांचं आहे. त्यामुळे आता सगळ्या आपण सजग नागरिकांनी विचार केला पाहिजे. आणि याच्यावर मगाशी संपतरावांनी सविस्तर सांगितलेलं आहे. संपतराव हे स्वतः इंजिनियर, ते या भागामध्ये फिरलेले, त्यांनी मोठी कामं या ठिकाणी केलेली आहेत. त्यामुळे त्यांना बारीक सारीक या सगळ्या गोष्टींची माहिती आहे. आणि मला खरं म्हणजे तुमचं कौतुक करायचं तुमच्या गावचं, की इतकं सुंदर मंदिर, इतका सुंदर परिसर आहे तुम्ही इथं सजवलेला आहे. आम्ही मागच्या वेळेला आलो, मागच्या महिन्यामध्ये इथं पाहिल्यानंतर आम्ही इतकं खुश झालो की अख्ख्या म्हाळुंगी खोऱ्यामध्ये इतका सुंदर परिसर मंदिराचा सजवलेला मला कुठेही दिसलेला नाही. त्यामुळे तुमचं कौतुक करायचं. चांगलं काम केलेलं आहे तर तुम्ही नक्कीच हे काम नदीचं करणारच आहे याची आम्हाला खात्री आहे. तुम्ही एक आदर्शवर अशा प्रकारचं हे जे काम केलेलं आहे तसाच आदर्श नदी संवाद यात्रेच्या निमित्तानं तुम्ही करावा अशी एक अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि या मुलांसाठी फक्त तुमच्यासाठी एक गोष्ट सांगतो. म्हणजे पूर्वी राजा महाराजांची गोष्ट नाही, सध्याची वस्तुस्थिती आहे. सध्या काय आहे या प्लास्टिकच्या जमान्यामध्ये ते तुम्हाला सांगायचंय की मित्रांनो, कुणी कितीही जरी म्हटलं प्लास्टिकचा वापर बंद करा
तरी प्लास्टिकचा वापर बंद होणार नाही. तो बंद होऊ शकत नाही, कारण प्लास्टिक ही गरजेची गोष्ट झाली, ही सोयीची गोष्ट झाली. प्लास्टिक ज्या वेळेला वापरायचं असतं, ज्या वेळेला वापरात असतं, त्यावेळेला ते फार चांगलं असतं. ही खुर्ची प्लास्टिकची वापरात चांगली आहे. इथं 10 खुर्च्या एकाच वेळेला गाडीवर आणल्या, त्या दोघांनी गाडीवर 10 खुर्च्या आणल्या, लाकडी खुर्च्या नसत्या आणल्या. प्लास्टिक वापरायला सोपं आहे, परंतु ते फेकून दिलं की मग मात्र त्रास राहील. प्लास्टिकची खुर्ची मोडली की पुढे जे प्लास्टिक आहे त्याची विल्हेवाट नीट लावली नाही तर ते वाईट. तसं जे प्लास्टिकच्या पिशव्यांचं आहे. मग आता ते वापरायचं तर आहेच, मग त्याचं करायचं काय? वापरातून ते अयोग्य झाल्यानंतर करायचं काय? तर त्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे. ज्या वेळेला प्लास्टिकचं योग्य व्यवस्थापन होईल त्यावेळेला तो कचरा राहत नाही, त्याची किंमत येते. संगमनेर शहरामध्ये दररोज किती कचरा गोळा होतो तुम्हाला माहितीये? 15 टन ओला आणि सुका कचरा. पुण्याला जाताना, एसटीतून जाताना किंवा गावातून जाताना ते तो डम्पिंग ग्राउंड आलं का नाकाला हात जायचे, आपोआप वास यायचा, दुर्गंधी यायची. आजूबाजूचे लोक तक्रार करायचे काय नगरपालिकेकडं, पण व्यवस्थापन केलं नगरपालिकेने. सुका कचरा जो आहे त्यातून प्लास्टिक वेगळं केलं, ते प्रेस केलं, त्याचे गठ्ठे बांधले, 5 रुपये किलोनं ते जायला लागले. जे फेकून दिलेले आपण ते 5 रुपये किलोनं प्लास्टिक जायला लागले. जे कागद होते ते एकत्र केले, प्रेस केले, गठ्ठा केला, ते 8 रुपये किलोनं जावं लागले. ते कागद फेकून दिलेले 8 रुपये किलो. आणि बाकीचा जो कचरा आहे त्याचं कंपोस्ट केलं, ते 250 रुपयाला 50 रुपयाची गोल या पद्धतीनं जायला लागलं. तुम्ही फेकून दिलेल्या कचऱ्याचं व्यवस्थापन जर केलं तर त्याच्यातूनही पैसा मिळतो. म्हणून या सगळ्या गोष्टींचा जाणकारांनी आता, म्हणजे आपण मोठ्या माणसांनी विचार करायचा. किती प्लास्टिक आहे सगळ्या, आता या मुलांना जरा मी विचारतो, जर त्यांना माहित असेल तर, पृथ्वी आहे आपली पृथ्वी, त्याच्यावर पाणी किती टक्के माहिती तुम्हाला? किती टक्के पाणी आहे पृथ्वीवर? नाही, 90 आहे. इकडे कोणाला माहिती? बरं, मोठ्याला कोणाला माहिती सांगा? 70%, बरोबर आहे. 71% पाणी आहे आणि 29% जमीन आहे. तर 71% पाण्यावर किती प्लास्टिक साचले माहिती तुम्हाला समुद्रामध्ये? आपलं महाराष्ट्राचं जेवढं क्षेत्रफळ आहे याच्या 5 पट प्लास्टिकचा कचरा आहे. आपल्याला जो पाऊस मिळतो तो 100% पाऊस समुद्रापासून मिळतो, आणि ऑक्सिजन जो आपल्याला मिळतो पृथ्वीवर सगळ्यांना, त्याच्यापैकी 70% ऑक्सिजन हा समुद्रापासून मिळतो. मग 70% ऑक्सिजन आणि 100% पाऊस ज्या समुद्रापासून आपल्याला मिळतो, त्या समुद्रावर एवढ्या मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला प्लास्टिकचा, तर उद्या आपल्याला ऑक्सिजनही मिळणार नाही, पाऊसही पडणार नाही आणि अनेक अनर्थ पुढे होतील. त्यासाठी आता आपल्याला जागृत होण्याची गरज आहे. नदी संवाद यात्रेच्या निमित्तानं ही जागृती आपल्याला करायची आहे. या ठिकाणी आम्हाला बोलण्याची संधी दिली. आढावा नदीवर आम्ही परिक्रमा केली आहे. आम्ही 5-6 दिवस तिथं पायी चाललो. काही ठिकाणी पाणी होतं, तिथं जाता आलं नाही म्हणून आम्ही सडकेने गेलो. काही डिरेक्शन आम्ही नोंदवलेली आहे. आमच्या बरोबर जे अभ्यासक होते त्यांनी ते मुद्दे दिलेले आहेत. त्याचा अहवाल आम्हाला शासनाला सादर करायचा आहे. आणि या निमित्तानं मी ग्रामस्थांना सांगेन की तुमच्या अडचणी सांडपाण्याच्या बाबतीत असतील, त्याच्या व्यवस्थापनाच्या बाबतीत असतील, तर तुम्ही लेखी स्वरूपात समन्वयाकडे द्या. त्याच्यावर नक्की उत्तर मिळणार आहे. उत्तरच नाही तर त्याच्यासाठी विशेष बाब म्हणून फंडिंग सुद्धा महाराष्ट्र शासन करणार आहे. त्यामुळं तुम्ही मंदिर इतकं सुंदर केलेलं आहे, परिसर इतकं सुंदर केलेलं आहे, तर तुमची नदी सुद्धा सुंदर होण्याच्या दृष्टीनं आम्ही एक शुभेच्छा तुम्हाला व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. धन्यवाद सर. सरांनी आपल्याला आपली संवेदनशीलता जागृत ठेवायला सांगितलेली आहे. कारण पर्यावरण जागृती ही सामूहिक जबाबदारी आहे, जी फक्त शासनाची किंवा एखाद्या एनजीओची जबाबदारी नाही, आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. आणि संवेदनशीलता आपण सर्वांनी पाहिली पाहिजे असे प्राध्यापक श्री विकास वायकर यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्याबद्दल त्यांचे मी खूप खूप आभार मानतो. यानंतर श्री मधुकरजी गुरकुडे साहेब, गटविकास अधिकारी सिन्नर, हे आपल्याला मार्गदर्शन करतात.
नदीला नदी संवाद याच्या निमित्ताने आज नळवाडी येथे या कार्यक्रमाचा शुभारंभ होत आहे. अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आणि त्यांच्या प्रयत्नांनी हा कार्यक्रम सुरू होतो. या कार्यक्रमासाठी सहभागी असलेले सर्वच विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि या परिसरातील सर्व विद्यार्थी लागले. नदी संवाद यात्रा ही आपल्याला महाराष्ट्राने जी योजना महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि त्याच्यामध्ये आपली माळुंगी नदीचा जो सहभाग झाला त्या योजनेमध्ये प्रथमतः आपण जमीन देण्यासाठी प्रयत्न केले त्यांना आपण धन्यवाद केलेला आहे. कारण हे आता काही लोकांचं आपण मागायचं आमच्या भागातील सहभाग घ्यायचा पण आता घेताना घेतली आहे. प्रथमतः मारुती नदी ही दुसऱ्यापासून उगम होते आणि स्वतः आपला सिंगर तालुक्यात संपतोय म्हणजे आपण तालुक्यात उगम होते सिंगर करून तिचा इव्हेंट करून शनिवार इव्हेंट होतो आणि आपण जे सिंगर तालुक्यात नदीची परिस्थिती पाहिली तर बालवती मालवणी पिंपळवाडी किंवा धानगाव किंवा इथं वगैरे या प्रकारे भाग आणि पूर्ण खास पाणी वरती पाऊस साधारणतः 22 ते 30 मिलीमीटर पाऊस पडतो आणि खाली आपला इकडून करणारे मागा आणि मारुंगी खूप छान असा हा परिसर गुलाब सुद्धा झालेला आहे. त्याच्या सवारी आता आपल्याला खूप असं मार्गदर्शन केले आणि तसंच या आपल्याला नदीचं महत्व मला सांगायचं आपल्याला आपण केळचे आहोत आणि केळच्या लोकांना एवढं महत्व नदीचं आपण पाहिजे रेल्वे झालेले सगळ्या गाड्या सपाट केलेल्या आहेत आणि सगळ्या गाड्या झालेल्या आहेत आणि मग आता आपण प्रमाण वाढवलं त्या नदीला जे अनावश्यक गोष्टी त्या पद्धतीचं काम आता आपण शेतकरी विभाग करू लागले आणि त्याच्यावरती आपल्याला माफ करायची नदी बोलते की तिच्याशी आपल्याला बोलावं लागेल आणि ही गरज आहे काळाची एक काळाची गरज ओळखून की त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना सहभागी व्हावं. विदर्भामध्ये काम करत असताना तर अकोला जिल्ह्यामध्ये पातूर नावाचा तालुक्याची नदी होती ती सुवर्णा नदी होती. सुवर्णा नदी मालवणीसाठी सुद्धा परिस्थिती होती आणि सुवर्णा नदीतून उगम पावते ती येणपर्यंत कधीच राहिलेली होती. म्हणजे एका सराडीचे शेतकरी तिकडे सरकले 400 शेतकरी तिकडे सरकले नळवाडीच्या तिकडं चिखलीच्या इकडं असं नदीचं पात्रच राहिलं नव्हतं. जे पाणी घ्यायचं ते शेतामध्ये घुसायचं आणि पाणी थांबायचं निघून जायचं. मग दुष्काळ हा जाणवायला लागला शेतकऱ्यांच्या अडचणी वाढायला लागल्या विहिरीचं पाणी आटायला लागलं आणि मग त्या शासनाचा जो उपक्रम होता जलयुक्त शिवार योजना तर जलयुक्त शिवार योजनेच्या अनुषंगाने आम्ही गावोगाव काही बैठका घेतल्या आणि त्या भागामध्ये सुद्धा दिसल्या घेतल्या आणि लोकांना आम्ही चळवळ सुरू केली. चळवळ इतकी मोठी चळवळ सुरू केली त्यामुळे सुद्धा राजनीती आहे व्हिडिओनी दररोज म्हणजे प्रत्येकाने ठिकाणी काम वाटून घेतलं आणि त्या कामामध्ये प्रत्येकाने समजा आता महसूल जसं आता प्राथमिक सेवा मार्केट महसूल तर मग त्यांनी मार्केट आठवण निश्चित करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर व्हिडिओनी मग गावचे सरपंच असतील प्रिन्सिपल असतील ते गावाचे जे सामाजिक कार्यकर्ते असतील सगळे त्यांना याच्यामध्ये उतरवायचं आणि तरुण मंडळ असतील याच्यामध्ये उतरवायचं दररोज त्यांना प्रबोधन करून उतरवायचं आणि हे सगळे एवढे काही सोपं काम नाही. आवडून लोक फार असतात आणि त्या आवडून लोकांनी त्यांना काम करतात आणि असं सुरू केलं तर 18 किलोमीटर गेले आंदोलनामध्ये 18 किलोमीटर नदीचं उत्खनन झालं. गावाचे गावं पिडले इकडच्या सगळ्यांच्या हातोपात वाटून घेतले ट्रॅक्टर
खोरं पावडं दररोजची त्याच्यामध्ये उतरले आणि गाव आपलं सुवर्ण नदी उत्खनन झालं. आणि आता जर आपण पाहिला तर सुद्धा आता फार मोठा अंतर झाला. आता हा खंडावर आला तर तिथे खंडावर लागलो. सगळ्यात जास्त उदाहरण याच्याकरता द्यायचे आपल्याला आता जाणून व्हावं लागेल आणि आपल्याला सुद्धा चळवळ उभी करावं लागेल. आणि ही चळवळीची पूर्ण वेळ आपण नळवाडीतून करतोय. यामध्ये आपण सर्व सिद्ध नागरिक आहोत, सिद्ध शेतकरी आहोत. आपण आता परत उत्पन्न वाढवण्याच्या बदलात करून आता परत उत्पन्न वाढतंय, सेंद्रिय कसं वाढेल असं सुद्धा येऊन राहिले. जे धोके हे धोके आताच आपण सावध झाले पाहिजे आणि या धोक्यांपासून सावध होण्यासाठी ही यात्रा आपली सुरू होते. या यात्रेमध्ये सर्वांनी गावांनी सहभागी व्हावं. त्याच्यामध्ये आराखडे आपल्याला करायचे, आराखड्यानुसार नियोजन करायचे आणि हा फक्त आपल्याला मुलांना प्रदान करायचा आहे. सगळ्यांच्या जीवनामध्ये नवचैतन्य आपल्याला निर्माण करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण प्रत्येकाने सगळ्यांनी शिक्षक सुद्धा असेल, विद्यार्थी सुद्धा असेल, अंगणवाडी सेविका आहे, गावाचे तरुण मंडळ आहे, पोलीस पाटील आहे, सरपंच आहे, सगळ्यांनी जी त्याच्यामध्ये उतरायचं आहे आणि हे आपल्याला यशस्वी करायचं आहे. हे अभियानाच्या निमित्तानं आज परत एकदा आपण सर्वजण जमा झाले आणि सर्वांनी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी घेण्याचं ठरवावं. तुमच्या गावाला कसा रिस्पॉन्स भेटेल असं बघावं. या गावामध्ये कार्यक्रम असलेला पुढच्या पद्धतीला पुढच्या महिन्यामध्ये जे 2-3 कार्यक्रम बसलेले असतात ते पुढच्या गावाला गेले तेच पुढच्या गावी तोच असतो, नेता तोच असतो, कार्यकर्ते तेच बंदर ठरलेलेच असतात. असं आपण आता कार्यक्रम बनावं लागेल. संपला असं समजता कामा नाही. आपण सगळ्यांनी एकत्र व्हावं आणि हे आपल्याला यशस्वी करूया अशी आपल्या सर्व माझा आजोबा या गावातील ग्रामस्थ नक्कीच या अभियानासाठी 100% प्रतिसाद देण्यासाठी सहाय्य वाढ येतो. यानंतर सन्माननीय श्री एकनाथ बंगाळे साहेब तहसीलदारांना आपले मनोगत व्यक्त करते. आज आपण हे माळुंगी नदी संवाद यात्रेसाठी एकत्र झालेलो आहे. आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून खाजनापदांना आपल्याला लाभलेले आहे आणि छोटी चिमुकली बालकी सुद्धा इथे हजर आहे. एकदम छान पद्धतीने नटून भेटून आलेली तर आपलं बोलणं असतं. आता सगळे प्रमुख पाहुणे एवढे सगळे बोलले, आपणही ऐकलं, आता हे चिमुकले सुद्धा बोलत आहे. खरं तर हा आपला एक संवाद आहे. आता जर आज चालू जर तुमचं जर सगळ्यांना सांगितलं की 2 मिनिटं तुम्ही शांत बसायचं, 2च मिनिटं शांत बसून दाखवा बघा तुम्ही बोल झाला काही झाला आपण फक्त बोलत असतो. तसंच नदीचंही म्हणलंय की बाबा माझा संवाद थांबलेला आहे, तुम्हाला कुठेतरी चालू करायचं आहे. तर ही सगळी जबाबदारी कोणावर आहे? नदीवर आहे का? बरं नदीची मालकी ठरवली कोण? म्हणजे महसुली मालकी आहे का? महसूल प्रशासनाकडे नदीची मालकी आहे का? तर अजिबात नाही. नदी ही आपल्याला निसर्गाची देण आहे. नदी ही आपल्याला कर्जरूपी भेटलेली आहे. कर्जरूपी कशामुळे भेटलेली आहे? ती सगळ्यांनाच भेटलेली आहे. सगळ्यांनाच तिचा लाभ होतोय. पाणी कोणाला मिळतंय? गावकऱ्यांना मिळते. त्याचं पाणी कुठं जाते? सगळ्यांनाच मिळते. झाडांना मिळते, फळांना मिळते, सगळ्यांनाच मिळते. पण नदी ही आपल्याला कर्जरूपी भेटलेली आणि कर्ज असेल पण प्रत्येक जण आपण ज्यावेळेस कर्ज घेतो त्यावेळेस मुद्दल असते, मुद्दलावर व्याज असते. पण नदीचं कर्ज असेल त्याला मुद्दलही नाही, व्याजही नाही. ती तुमच्याकडून काही व्याज मागत नाही, फक्त फायदा आहे. पण या फायद्यासाठी आपण किती प्रयत्न करतोय? कोणी जर नदीकडे जाते नाही जाते. मध्ये हागणदारी मुक्त म्हणून गावात स्वच्छता अभियान पण लागू झालं होतं. पण बऱ्याच वेळेस आपण पाहतो की गावकरी मंडळी त्याकडे लक्ष देत नाही. तर ती प्रशासनासोबत गावकरी मंडळाची सुद्धा जबाबदारी आहे. त्यामुळे मालकी हक्क आपला प्रशासनाचाच नाहीये. आपण सगळ्यांनी नदीवर मालकी दाखवायचीच नाहीये. ही एक आपली माता आहे आणि आपल्याला त्या मातेची सेवा करायची. या रूपाने आपल्याला या संवाद यात्रेत सहभागी व्हायचं. सगळेजण आपण एक जलदूत म्हणून या ठिकाणी काम करणार आहोत. सगळ्यांनी नदीच्या उगमापासून
ते नदीच्या शेवटपर्यंत नदी स्वच्छ कशी राहील, खळखळती कशी राहील आणि नदी बोलती कशी राहील यासाठी आपल्याला सगळ्यांनी या प्रयत्नात सहभागी व्हायचे. या नदी संवाद यात्रेत आपण सगळेजण सामायिक झालेले असतात. फक्त या कार्यक्रमापुरते सामायिक न होता इथून पुढे स्वच्छता अभियान जे काही अभियान चालू राहील त्या सगळ्यांनी आपण सहभागी व्हावं एवढीच मी प्रशासनातर्फे आपल्या सगळ्यांना विनंती करतो. नदी आमची माता, एक पाऊल ध्येयाचे, एक पाऊल ध्येयाचे. यानंतर शेवटी आपल्या या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती अर्चनाताई पठारे मॅडम, उपविभागीय अधिकारी विभाग आपल्याला मार्गदर्शन करतील. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय आता सगळ्यांनी आजच्या कार्यक्रमाचा उद्देश काय ते सांगितलं. आपण काय ते सगळे जमलेलो आहोत, महत्व काय आहे, नदी यात्रा काय आहे, संवाद कसा साधायचा किंवा काय आपल्याला करायचं आहे हे सगळी आपली चर्चा झाली. प्रत्येकाने त्याच्या पद्धतीने तुम्हाला ते पटवण्याचा प्रयत्न केला की आपला उद्देश काय होता. हा कार्यक्रम थांबणार नाही आहे, ही चळवळ आहे. आता आपण बघितलं कोणत्याही कामाची सुरुवात किंवा कामाचा जो आपल्याला करायचा आहे त्याची जर चळवळीची सुरुवात झाली तर ते काम कुठं कुठे अगदी अशक्य वाटतं अशा स्त्रीला जे काम असेल ते शक्य करतो आपण. आपण मागं बघितलं बघा आमिर खानची पाणी फाउंडेशनची चळवळ असेल किंवा मग आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की छोटे छोटे गोष्टी असतात त्या गोष्टी केल्यानंतर त्याला करून प्राप्त झालं तर कसं आपण ते काम अशक्य शक्य करू शकतो. पाणी फाउंडेशनमध्ये मी ज्यावेळेस तेव्हा मला त्या कामाचा अनुभव आला. गावाच्या गाव पेटले होते, पेटून काम केलं होतं गावाने. श्रम दान काय असतं किंवा गाव काय करू शकतं ते आपण त्यावेळेस बघितलं. तसंच आपल्याला इथं करायचं, नदीला जाणायचं किंवा फक्त काय दिलेलं आहे शासनाने काहीतरी आले होते अधिकारी यांनी असं काहीतरी केलं होतं सगळं थांबतं. आता बघितलं आपण आदर्श गावामध्ये आपण काय करायचं निराकरण दिलं होतं. तुमचं गावात आल्यावर इतकं प्रसन्न वाटतं, इतकं आल्हाददायक गाव आहे, वातावरण आहे. त्यामुळे तुम्हाला वेगळं काय खूप काय करायची गरज नाही आहे. आपल्याला माहित आहे आपल्याला काय करायचं आणि म्हणजे कसं या गावात आले आपण गावाला आल्या फक्त आता आपल्याला शासनाच्या मदतीनं आणि तुमचं जे आहे तुम्हाला जे करायचं आहे त्याच्या आपण ते आपलं सगळ्यांना हा जो शासनाने सुरू केलेला जलतज्ञ जे आहेत त्यांनी ठरवून त्यांच्या संकल्पना तयार करायची त्याला आपल्याला साध्य करायचं. आता मुलांची सुरुवात झाली तर मुलांना वाटते काय आहे काहीतरी लोक आम्ही शाळेमध्ये असताना भाषण झाले खूप कंटाळा यायचं. संपल्यानंतर मग ते शाळेमध्ये मजा वाटते वेगळ्या काही परंतु ते इतकी छान आवडून आले की आम्हाला प्रसन्न वाटते. शाळेचे दिवस पण आठवले आणि म्हणजे एक प्रसन्न होते मुलांकडे शाळा एक वातावरण छान तयार झालं. तर मुलांनी जर कष्ट केला तर पालन पुरवतात. आजकाल तर मुलांचं खाली पडून असं एक पालकांचं असतं त्यामुळे मुलांना हवं नाही. काय झालं माहितीये का आपण कशासाठी आलं काय ठरवतोय तुम्ही छान छान पोचले तुमचे सर बोलले तुम्ही पोचणारे बरोबर. नदीला स्वच्छ ठेवायचं एवढं तर कळलं तुम्हाला बरोबर ना. तुमच्या गावामध्ये इतके छान पाताळ गंगावर आहे पुन्हा माळून घेऊन आहे ते स्वच्छ ठेवायचं एवढं तर कळलं ना तुम्हाला. आणि देशमुख सरांनी सांगितलं तर तुम्ही प्लास्टिकचा कचरा आहे तो गोळा करणार आहात आणि सरांनी सांगितल्यानंतर शाळेत येणार आहात एवढं तर कळलं तुम्हाला. याने काय होईल तुमचं सगळं स्वच्छ राहील बरोबर. घर स्वच्छ राहील. आपण घर आपण घरात गेलं ना घर खूप स्वच्छ असतं साफ बाहेर तशी परिस्थिती नसते कारण की आपण आपलं मानत जेव्हा आपण घर आपण मानतो. तर तसंच आहे. आता एक जर आपण विचार केला नदी म्हणजे आपल्याला जलाचा विचार केला तर शरीरामध्ये जसं रक्तप्रवाह सुरू असतो त्याच्यामुळे आपले शरीर जिवंत असतो त्याच्यामुळे आपलं हृदय चालू असतो तसंच हे नदी नाल्या किंवा येणाऱ्या रक्ताप्रमाणे काम करतं. त्याच्यामध्ये जर आपण ब्लॉकेज करायला टाकला त्याच्या प्रवाहाला
आम्ही तलाव जिल्ह्याचे कार्यकर्ते आहोत आपल्याला तुम्हाला सांगता येईल आपल्याला जास्त काही बोलत नाही आपण आपल्या यात्रेला सुरुवात करू आणि याचा रिव्ह्यू पण शेतला यावं लागेल आम्हाला त्यामुळे याच्यावर थांबता येणार नाही कोण कोण कसं काम करते ही जबाबदारी ग्रामपंचायतची मोठी आहे सरपंच ताई असतील सगळे याच्यामध्ये मला काय घ्यायचं आहे शाळेचे लोक शिक्षक तर आहेतच विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करायची आणि चळवळीच्या स्वरूपात आपल्याला हे काम करायचं जेणेकरून आपल्याला जो उद्देश आहे शासनाचा तो साध्य होईल आणि आपल्या आरोग्य चांगलं राहायला धन्यवाद. आपल्या निफाड आणि सिन्नर तालुका उपविभागीय अधिकारी श्रीमती अर्चनाताई पठारे मॅडम यांचं आपल्याला मार्गदर्शन झालं. या ठिकाणी त्या आपल्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिल्या त्यांचं मी त्यावेळी ग्रामपंचायतच्या वतीनं ग्रामपंचायतच्या वतीनं आभार मानतो. तसेच आपल्या सिन्नर तालुक्याचे तहसीलदार साहेब सन्माननीय श्री जगन्नाथजी बंगारे साहेब यांचंही आपल्याला सर्व मार्गदर्शन झालं. त्यांचंही मी नवरी ग्रामपंचायत आणि सरपंच ग्रामपंचायतीच्या वतीनं आभार मानतो. तसेच आपल्या सिन्नर तालुक्याचे सन्माननीय बरोबर ही या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचेही मी नवरी ग्रामपंचायत आणि नवरी ग्रामपंचायतीच्या वतीनं आभार मानतो. तसेच माननीय श्री संपतराव देशमुख काका बाळूजी आणि समन्वय हे या ठिकाणी उपस्थित राहून आपल्याला मार्गदर्शन केलं त्यांचंही मी आपल्या ग्रामपंचायतच्या वतीनं तसेच ग्रामपंचायत गावाच्या वतीनं आभार मानतो. तसेच आपले विस्तार अधिकारी भुजाल साहेब हेही या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचंही मी ग्रामपंचायतच्या वतीनं ग्रामपंचायतच्या वतीनं आभार मानतो. माननीय श्री डॉक्टर दशरथजी रोगोले साहेब मारुतीमध्ये समन्वय हे या ठिकाणी आपल्यासाठी उपस्थित राहिले त्यांचंही मी आपल्या सर्वांच्या वतीनं आभार मानतो. तसेच प्राध्यापक श्री विठ्ठलजी शेवाळे आढळरावजी समन्वय ते आपले लेखक पण आहेत त्यांचे आपल्याला मार्गदर्शन झालं. त्यांचे मी आपल्या सर्वांच्या ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि ग्रामपंचायत गावाच्या वतीनं आभार मानतो. माननीय श्री हेमंतजी चौधरी साहेब हे या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचे मी आभार मानतो. तसेच श्री रामदासजी लहरे साहेब हे या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिले त्यांचे मी आपल्या सर्व ग्रामपंचायतीच्या वतीनं ग्रामपंचायत गावाच्या वतीनं आभार मानतो. या ठिकाणी कृषी सहाय्यक आदले भोसले हे या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचे मी आपल्या ग्रामपंचायतीच्या वतीनं आभार व्यक्त करतो. फॉरेस्ट अधिकारी हे या ठिकाणी वन अधिकारी हे या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्यांचे मी नवरी ग्रामपंचायतीच्या वतीनं आभार मानतो. तसेच आरोग्य अधिकारी हे या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचे मी आपल्या सर्वांच्या वतीनं आभार मानतो. तसेच तलाठी मॅडम आणि सर्व तिन्ही गावच्या 7 नवावाडी कातवाडी या तिन्ही गावचे ग्रामसेवक आरोग्य कर्मचारी हे या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचे मी आपल्या नवावाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायतीचा आभार व्यक्त करतो. तसेच या ठिकाणी सरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध पदाधिकारी ग्रामस्थ पोलीस पाटील प्रतिभाताई सहाणे तलाठी कुलकर्णी मॅडम हे सर्व या ठिकाणी उपस्थित राहून आपण सर्वांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि आपण सर्वांनी या सर्वांना या प्रकल्पाबद्दल चांगलं मार्गदर्शन ऐकलं आणि या कार्यक्रमाचं यापुढे आपण जवळजवळ कातवाडीचा अशा प्रकारे भावकी मजापर्यंत आपल्याला जायचे वरती तर सर्वांचा सहभाग या ठिकाणी राहील असे मी सर्वांच्या ग्वाही देतो. तसेच पोलीस अधिकारी डॉक्टर साहेब आरोग्य कर्मचारी हे या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचे मी नवावाडी ग्रामपंचायतीच्या वतीनं आभार व्यक्त करतो. तसेच प्राथमिक शाळेचे शिक्षक आणि आपले लाडके विद्यार्थी यांनी आपले सर्व संवाद या ठिकाणी ऐकून घेतला त्यांचे मी सर्व ग्रामस्थांच्या आणि ग्रामपंचायत नवावाडीच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला आता जाहीर करतो.